भाद्रपदाचे होते ते चतुर्थीचे दिवस. त्याला कोण आणणार घरी म्हणून रंगली होती सुरस. मी बाई बसले होते इथेच रांधत चुलीपाशी. बाई माणूस मी, त्याला आणायला जाणार तरी कशी? आणि मला जमणार आहे होय त्याचं अवाढव्य शरीर डोईवर धरायला? इथे पदर पडतो 100दा, तो जमत नाही सावरायला. नाही आला की ओवाळून घेईन मी, रांधेन वाढेन, उठल्यावर त्याची उष्टीही काढेन मी. मोदकाचा बेत आहे हो आज, उकड करताना हात कितीदा पोळले, पण त्याने एकदाही न बघता नुसते तुपासंग गिळले. वरण भात भाजी आमटी अगदी पंचपक्वान्न शिजवले. त्याचा नैवेद्य वाढता वाढता माझंच ताट विसरले. आरतीचं ताट त्याचं आज घेणार तरी कुणी? नाही मी घेतलं असतं, पण ठेवू कुठे ना ही हातची किरसुणी. पाठ पोट भरलं अगदी म्हणून जरा डोळे मिटले, पण त्याची समय विझू नये म्हणून रात्री 10 वेळा उठली. उपास तापास व्रत वैकल्य सगळं मीच केलं, पण जातानाही त्याला कुणी बाप्यानेच नेलं. दुडू दुडू पळत जातो अगदी जेव्हा येते त्याची आई, पण पोटच्या पोरागत जपलं मी त्याला, वळून बघत सुद्धा नाही. असू दे जाऊ दे करत मीच बाबा पुता केला. कधी देव तर कधी पोर म्हणून मीच पदराखाली घातलंय. विघ्नहर्ता म्हणवतो स्वतःला, माझं दुःख त्याला दिसत नाही की बाई म्हणून माझं दुःख विघ्नात मोडतच नाही. किरकिर करतेस मागून नुसती म्हणून करतोस ना तोंड वाकडं, पण एवढं काय मागितलं रे बाबा, साधं सुधं माझं साकडं. उंदरावरून उतरून तू कधीतरी माझ्या चुलीपाशी बसावस. काय होतंय तुला असं आपुलकीने पुसावस. सगळ्यांच्या गराड्यातून तू थोडं मोकळं व्हावस. बस आता जरा म्हणत माझ्या हातचं काम काढून घ्यावस. निघता निघता कधीतरी तू माझ्याकडे बघावस. खूप केलंस ग म्हणत तुझ्या डोळी पाणी साचावं. खूप येतो राग तुझा, पण ठेवू तरी कुठं? हसतोस एवढा गोड की बघून मलाच पाना फुटत. रागवू नको हा, जा बाबा ये बरं पुढल्या वर्षी. मी मेली कुठे जाते, असेन इथेच रांधत चुलीपाशी.